पोहा खात बसलेली आहे. माझ्या मम्मीला येते शरम, म्हणून तिला आता ते थोडस हे वाटते. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. जय शिवराय बे पोट्टे, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आजच्या ब्लॉग सुरू करूया. आज मी दुकानात चाललो नाही आहे, तब्येत खराब आहे, तर पोहा खात बसलेली आहे. माझ्या मम्मीला येते शरम, म्हणून तिला आता ते थोडस हे वाटते. आता नवीन आहे तर बघू. तर आता मी बिस्तरा वगैरे घेऊन उचलते, भाज वगैरे घेऊन उचलून साईडला ठेवते आणि मग नंतर दवाखान्यात जाते. बघते काय म्हणते डॉक्टर. तर एलर्जीचा प्रॉब्लेम झालेला आहे, तर पुष्कळ शिका वगैरे घेऊन येतात. अंग पाय वगैरे घेऊन पुष्कळ दुखून राहिलेला आहे माझ्यावाला आता. तर ठीक आहे मित्रांनो, मी आता बिस्तर वगैरे घेऊन उचलतो. मस्त बनवलं आई न त्यासाठी. उपमा हा मस्त बनलाय. खाऊन पाय ना, खाऊन पाय. त्या पार बळा थोडस रे बापूला. लोकांना खाऊ बी नाही देत बापूल माया. चांगला नाहीये, आहे का नाही? टेस्टी आहे, पाय बघा. तर मित्रांनो, आज आमच्या इकडे आलेला आहे लहानचा पाहुणा नाश्ता करायला. याची पण झालेली आहे तब्येत खराब न, पिल्या झालेला आहे भाऊले. डुगू हाय कर डुगू. अबे शर्मावू नको ना, हाय कर ना. हाय कर व्हिडिओ बनवत आहे. हाय कर डुगू, पटकन हाय कर. हाय कर ना पटकन. चांगल्यानं समोर पाय हसून हाय कर चांगल्यानं. खालचं मन कर थोडीशी. हाय म्हणा. समोर बघ, इकडे बघ, हास थोडस. हास चांगल्यानं हास. चॉकलेट पाहिजे ना? चॉकलेट दे का? चॉकलेट पाहिजे ना? तर मित्रांनो, मी झालेले आता मी आता आंघोळीला जाते, तयारी करते ना, निघत दवाखान्यात. तर मित्रांनो, माझा भाऊ आलेला आहे. आता आम्ही चाललोय दवाखान्यात पोहोचून आता बघते डॉक्टर काय सांगते. तर दोघांची तब्येत खराब आहे. आमच्या कळमण्यामध्ये माहित नाही काय चालू आहे, सगळ्यांची तब्येत खराब चालू आहे. तर भेटूया दवाखान्यामध्ये. तर मित्रांनो, पोहोचलो आहे आम्ही आता दवाखान्यामध्ये. आतमध्ये जाऊन डॉक्टरला भेट घेतो. डॉक्टर काय म्हणतात सांगतो. फार्मसी मधनं गोळ्या वगैरे दिन घ्यायला लागेल, ते घेऊन वगैरे दिन मग आम्ही निघतो घरच्यासाठी. तर मित्रांनो, आता दवाई वगैरे घेतलेली आहे. आता निघतो इथला घरी पोहोचून दवाई वगैरे घेऊन आराम वगैरे करतो. भेटूया घरी. आता आमची काहीतरी खायची इच्छा झाली होती रस्त्याने येता, तर आम्ही तिथे मधात थांबलो आणि डेअरीमध्ये जाऊन चॉकलेट्स वगैरे घेतली पुष्कळ सारी. आता घरी जाऊन चॉकलेट्स वगैरे घेऊन खाऊ, कारण की बाहेरच्या तर आम्हाला काही चालून नाही राहिलाय. भाऊची पण तब्येत खराब झालेली आहे, हप्त्याभरापासून लगेच बिमार पडलेला आहे. 4 किलो वजन घटलाय माझ्या. भाऊ होता बल्किंगवर तुम्ही. आता भाऊचे वजन पुष्कळ कमी झालेलं आहे. तर चला मित्रांनो, आता इथून निघतो आम्ही पण घरी. फायनली गाईज, आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. आता गोळ्या वगैरे घेऊन खातो आणि आराम वगैरे घेऊन करतो. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर गाईज, आता झोपतो म्हटलं तर माझ्या भावाने मला मेसेज वगैरे घेऊन केलं की पबजी खेळायला ये. तर आता त्याच्या घरी आलेलो आहे मी पबजी खेळायला. आणखी त्याच्या गेम पण चालू झालेला आहे, त्याने गेम चालू केलेला आहे. तर मी पण पबजी वगैरे घेऊन खेळतो. भेटतो मित्रांनो नंतर तुम्हाला पबजी वगैरे खेळून झाल्यानंतर. बाय. तर मित्रांनो, मी मगानीपासून झोपून होतो पबजी करून आल्यानंतर पासून. तर आता माझ्या लहान भावाचा फोन आला, त्याला एग फ्राईड राईस खायचे आहे. तर आता ज्याते एग्स घ्यायला, तर चला एग्स घेऊन येऊ, एग फ्राईड राईस बनवून चालू करू. तर मित्रांनो, आलेलो आहे मी एग्स घेऊन दुकानामध्ये गर्दी पुष्कळ होती म्हणून व्हिडिओ काय बनवलं नाही. मला शरम वगैरे काही वाटत होती. हळूहळू स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणणार ना तुम्हाला, मग पब्लिक मध्ये पण बोलून वगैरे ब्लॉग बनवून दाखवणार.
तर मित्रांनो सपोर्ट करा. आणखी माझ्या मम्मीला पण भूक लागलेली आहे. आणखी माझ्या भावाचा फोन आलेला होता की त्याला पुष्कळ वेळ आहे बा म्हणून त्याला 11-12 वाजणार, तर तुम्ही बनवून खाऊन द्या म्हणे, माझ्यासाठी बनवून ठेवा म्हणे. तर मी त्याच्यासाठी बनवून ठेवून देणार ना, स्वतः ना मम्मी आम्ही दोघं खाऊन देणार. तर चला चालू करूया एक फ्राईड राईस बनवणं. तर मित्रांनो मम्मी गेलेली आहे कॅबेज वगैरे घेऊन आणायला, ते संपलेले होते. तर मम्मी येते कॅबेज वगैरे घेऊन, तोपर्यंत मी कांदे वगैरे घेऊन बाकीचे आयटम कट वगैरे घेऊन करून ठेवते, आणखी बनवणं चालू करते. फायनली मित्रांनो आता हे कट वगैरे घेऊन झालेलं आहे सगळं. तर मम्मीची तर इच्छा आता जेवण करायची आहे नाही, तिला गॅस ऍसिडिटी वगैरे सारखं वाटून राहिलेलं आहे. तिच्या डोकं पण दुखत आहे, अचानकच तब्येत खराब झाल्यासारखं वाटत आहे तिला. तर ते म्हणे मी काय आता जेवण वगैरे करणार नाही आहे. तर आता मित्रांनो हे काय आहे तर पूर्ण कचरा वगैरे जेवढे कचरा वगैरे पडलेला आहे ते तो मला साफ करावा लागेल. अगर मम्मीला म्हणणार तर मम्मी चिडचिड करणार माझ्यावरती, तर त्याच्यामुळे मीच उचलून फेकून देते. बिकॉज मॉम्स बी लाईक हमारे यहाँ ऐसा ही होता है. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर मित्रांनो सगळं वेजीस वगैरे कट करून झालेली आहे. 10-10:30 वाजता मी कुकिंग करायला बसणार. तर भेटूया कुकिंग करायच्या वेळेला. तर मित्रांनो आता झालेला आहे वेळ 10:30 वाजत आलेले आहे. तर चला बनवू आपण आता फ्राईड राईस. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? हमें खाओ माँ कसम. ससुर. तर मित्रांनो फायनली आपलं फ्राईड राईस वगैरे बनवून तयार झालेला आहे. आणखी तोपर्यंत माझा भाऊ पण घरी पोहोचून गेलेला आहे. आणखी त्यानं खाणं पण स्टार्ट करून टाकलेलं आहे. तर विचारते मी त्याला की कसं बनलेलं आहे. सांग रे कसं बनलं आहे. छान लागत आहे. माँ कसम. ट्राय करा एकदा. बोलवा माझ्या भावाला. ससुर. बोला आता काय बोलत होता. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? गरम नदीत आहे, इतका आवडत आहे, गरम गरम खाताय मी. खाओ माँ कसम. माझ्या भावाला बोलवा एकदा, ट्राय करा तुम्ही पण. तर ज्याला मित्रांनो मी पण आपला फोटो वगैरे घेऊन भरते, आणखी व्हिडिओ वगैरे घेऊन एडिटिंग करायला बसते. मित्रांनो अगर माझ्या व्हिडिओज अगर तुम्हाला आवडत असेल या माझ्या व्हिडिओजमध्ये काही तुम्हाला चुका वाटत असेल किंवा कोणत्या गोष्टीची कमी वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी माझ्यामध्ये कोणत्या गोष्टीची इम्प्रूव्हमेंट करू, कारण की माझा कॉन्फिडन्स तर लो आहेच आता फिलहालमध्ये, पण हळूहळू ते पण इम्प्रूव्ह होणार. आणखी तुम्हाला चांगलेच चांगले कंटेंट समोर जाऊन भेटणार, त्याची गॅरंटी मी देते. अगर एकदा मी कोणत्या कामामध्ये लागलो तर मग मी ते सोडत नाही. मी एकदा सगळं सोडलेलं आहे. आपला क्रिएटर बनायचं स्वप्न वगैरे सोडलं होतं मी आधी, पण आता मला पुन्हा असं वाटत आहे की मला ह्या गोष्टीमध्ये समोर वाढावं लागेल. तर मित्रांनो मला सपोर्ट करा. आणखी मला कमेंटमध्ये सांगा की मला काय इम्प्रूव्हमेंट करायला हवं, तसं मी स्वतःमध्ये आपलं इम्प्रूव्हमेंट आणणार आणखी तुमच्या समोर ठेवणार. मित्रांनो तुम्हाला अगर माझी व्हिडिओज वगैरे चांगली वाटत असेल तर एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या माझ्या, आणखी शेअर पण नक्की करून द्या. मित्रांनो कीप सपोर्ट मी. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.